मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते। निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने एका 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी मुलीला इमारतीमध्ये लिफ्टमध्ये खेचून तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा प्रयत्न केलाय। यात माजी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेने परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलीस आणि पीडित मुलगी एकाच इमारतीत राहत असून पोलीस हा निवृत्त अधिकारी आहे। पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार रविवारी संध्याकाळी 6:51 वाजता मुलगी लिफ्टजवळ उभी होती। या दरम्यान आरोपीने तिला आत ओढलं आणि तिच्यावर लैंगिक शोषण केलं। मुलीने हा घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितल्याने हा प्रकार आता उघडकीस आलाय। पीडित मुलीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता आरोपी पोलिसांविरोधात कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी पोलिसावर गुन्हा दाखल देखील करण्यात आला। याशिवाय न्यायालयाने आरोपी पोलिसाला 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र ही घटना मुंबईत घडली असून या घटनेने परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान मुलींच्या सुरक्षिततेवर सुद्धा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। देशाचं रक्षण करणारे पोलीसच भक्षक बनत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा, असा संतप्त सवाल आता पालकांनी निर्माण केला।